हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहे एकदम ब्राउनीचा जो टेस्ट आहे ना तो आपल्या ह्या केकमध्ये येणार आहे। आपला केक आहे डच ट्रफल केक हाफ KG मध्ये। आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदम ब्राउनीचा टेस्ट कसा येणार आहे ह्या केकमध्ये तर आपण हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय समजणार नाही, तर कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर, आणि शेअर करा, ठीक आहे। आणि असं आपण कट करून घेणार आहे केकचा स्पॉन्ज, 3 लेअरमध्ये कटिंग करायचं आहे। तर हाफ KG केकसाठी आपल्याला 200 ग्रॅम प्रीमिक्सपासून हा स्पॉन्ज बेक केलेला आहे आणि 35 ते 40 मिनटं ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती आपल्याला याला बेक करायचं आहे। आणि हा आपला केक रेग्युलर कस्टमरचा आहे आणि याला पण सोकिंग करायचं आहे शुगर सिरपने। तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला केक लवकर सेट करायचा असेल तर आईस बॉलचा वापर करू शकता। आणि त्याच्यामुळे काय होतं, जास्त पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं, जे शक्यतो काय करायचं, पाण्यामध्ये साखर मेल्ट करायची आणि त्याचा आईस बनवायला ठेवायचं फ्रीजरमध्ये। आईस बनवून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला केक बनवायचा असतो त्यावेळेस आपल्याला नॉर्मल पाणी आणि 2 आईस क्यूब त्याच्यामध्ये टाकायचे आणि पटकन इझिली 10 मिनटामध्ये केक सेट होतो, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल पहिली स्टेप, त्याच्यामध्ये पण आपण चॉकलेटचं गनाश ॲड केलेलं आहे, ते चुकवायचं नाही, ठीक आहे। जर तुम्हाला केकमध्ये टेस्ट वाली पाहिजे असेल तर अजिबात विसरू नका, चॉकलेट गनाश आपल्याला इथं ॲड करायचं आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्या केकमध्ये ब्राउनीचा टेस्ट कसा येणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जिथे जिथे मी सांगितलेले टिप्स ते नक्की लक्ष देऊन ऐका आणि व्यवस्थित लक्षात येऊन पहा, ठीक आहे। शुगर सिरपने सोक करायचं आहे। जर कोणाला कमी गोड केक हवा असेल तर अजिबात शुगर सिरपचा म्हणजे नॉर्मल वॉटरचा वापर करायचा आहे, ठीक आहे। इथे पण मी 3ऱ्या लेअरला पण चॉकलेट गनाश वापरलेला आहे, ठीक आहे। आता याला आपण करणार आहे क्रम कोट आणि हा आहे आपला डच ट्रफल केक, ठीक आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। लाईक करणे, सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपया द्यायची गरज नाही। जर तुम्ही लक्ष देऊन पाहिले तर तुमच्या 4 ऑर्डर नक्की वाढतील, कमी होणार नाहीत अशा प्रकारे। म्हणून सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, नवनवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि एकदम फास्टमध्ये केक कसं बनवायचं ते पण तुम्हाला सांगितलं जाईल, कारण कधी कधी अचानक ऑर्डर आली की आपल्याकडे काहीच अवेलेबल नसतं, तर त्याच्यासाठी काही ट्रिक आहे, तर ते पण तुम्हाला पाहिजे असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आणि ते पाहू शकता माझी क्रीम थोडीशी कमी पडली, एकदम थोडीशी, यातली अर्धीच क्रीम यूज होणार आहे म्हणून मी तेवढी बनवून घेतली परत, ठीक आहे। आणि व्हिडिओ पूर्ण पाहणे कंपल्सरी आहे। अशा प्रकारे जे चॉकलेट गनाश असतं ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर जर चॉकलेटचा वापर तुम्ही कोणत्या चॉकलेटचा करत आहे त्याच्यावर तुमच्या क्रीमचा कलर स्ट्रक्चर अवेलेबल असतं, ठीक आहे। तर अशा प्रकारे थोडासा पसारा होतो ज्यावेळेस आपण केक बनवतो त्यावेळेस, कारण आपण नॉर्मली जरी घरात स्वयंपाक करायचा म्हटलं तर किचनवरती थोडं इकडं तिकडं होऊन जातं। आणि ह्या ज्या मेन गोष्टी आहेत, आपला हा केकचा बाऊल आहे आणि हा केकचा बाऊल आहे त्याच्यामध्ये, आणि आपण दुसरा घेतलेला आहे तो गनाशचा डबा आहे तो, प्लस तो तिकडे एक टिन आहे, तो केकचा टिन आहे ज्याच्यामध्ये आपण केक बेक करतो, म्हणजे केकची स्पॉन्ज बेक करतो। त्याच्यामध्ये मी पेपर वापरते, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 वेळा वापरू शकतो। फक्त दिवसा जर ऑर्डर असतील कंटिन्यू 2 ते 3 तर ते आपण रिपीट करू शकतो। जर एकच बेक करायचं असेल तर नॉर्मल आपण ऑइल टाकून मैदा ग्रीस करायचा आणि मग त्याच्यावरती डायरेक्ट आपण बॅटर आपलं पोर करायचं, बेक करायचा, नंतर टिन तो वॉश करायचा, ठीक आहे। तर आपल्याला फायनलायझिंग अशी द्यायची आहे, तर हे पण खूप इझिली होऊन जातं। आणि हा आहे स्क्रॅपर, त्याने आपल्याला सिंपल डिझाईन आपण देऊ शकतो, ठीक आहे।
अशा प्रकारे वरती हलक्या हाताने जे वरती एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि परफेक्ट आपला बेकरी स्टाईल केक बेक होतो. आणि हे आहे आपले चॉकलेट गनाश. ठीक आहे, तर ह्याने आपलं केक पूर्ण कवर करायचं आहे जेणेकरून केकला असा पूर्ण चॉकलेटसारखा लुक येतो. म्हणजे जो चॉकलेट ट्रफलचा लुक असतो ना तो आपल्याला इथे द्यायचा आहे. आणि केक 10 मिनिटामध्ये सेट करायचं आहे आणि मग कस्टमरला द्यायचं आहे. ठीक आहे, साईडने पण आपल्याला नाईफने क्लीन करायचं आहे. अशा प्रकारे मी हा नॉर्मल नाईफ वापरते, जो केकचा आहे तो पण आहे माझ्याकडे अवेलेबल, पण मला हाच खूप छान वाटतो. आणि एकदम पातळ लेअर म्हटलं तरी कट होतात ह्या नाईफने. आणि फक्त 20 का 30 रुपयाचा तो नाईफ आहे. तो पण माझ्या केकचा तो स्पेशल नाईफ आहे केकसाठी. जो नॉर्मल किचनमध्ये वापरते तो वेगळा आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओला पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि ब्राउनीचा जो टेस्ट आहे ना आपल्याला, ज्या ज्या लेअरमध्ये मी चॉकलेट गनाश वापरलेला आहे त्या लेअरमध्ये आपल्याला ब्राउनीचा टेस्ट येणार आहे त्याच्यामुळे, त्या गनाशमुळे. तर तुम्ही पण अशा प्रकारे केकच्या स्पॉन्जमध्ये चॉकलेट गनाश वापरा आणि केकला ब्राउनीचा टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढं गनाश वापरचाल तेवढं त्याला एक्स्ट्रा टेस्ट येईल. फक्त थोडीशी ज्यावेळेस आपण कस्टमरला क्वालिटी देतो त्यावेळेस रेट थोडासा एक्स्ट्रा करायचा. म्हणजे काय होतं की आपला पण सामानाचा खर्च निघतो. आणि इथे मी स्टार नोझल वापरलेला आहे, कारण वरती चॉकलेट गार्निशिंग लावायला अजिबात शिल्लक नव्हत्या, त्याच्यामुळे फक्त स्टार नोझल वापरून असे फ्लावर काढून केकला दिलेले आहेत. पण केकला जी टेस्ट आहे आपली ती तुमच्या वरच्या डिझाईनला सुद्धा कोणी विचारणार नाही. आणि वरती पण आपण चॉकलेट गनाश वापरलेला आहे होममेड. त्याच्यामध्ये कोणतेही प्रकारचं ऑइल वगैरे पाम तेल वगैरे असतं ना ते सुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया तेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू अगेन.